आज आपण बेसन पिठापासून पिठलं बनवणार आहोत. त्यासाठी मी 1 वाटी बेसन घेतलं, हळद आणि 1 चमचा मीठ टाकून पाणी घालून मस्तपैकी मिक्स करून घेतलं आहे. आता फोडणीची तयारी करून आपण कढई गरम झाली की त्यामध्ये 2-3 चमचे तेल घालायचे. नंतर कांदा घालायचा, चांगला परतवून घ्यायचा आहे. हिरवी मिरची, जिरी आणि लसूण चांगलं बारीक वाटून पेस्ट करून घ्यायची आणि परतलेल्या कांद्यात घालून परतवून घ्यायची. नंतर आपण मिक्स केलेलं बेसन पीठ घालायचं आहे, चांगलं परतवून घ्यायचं आहे. अंदाजानुसार 1-2 वाट्या पाणी घालायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे. मीडियम गॅसवर मस्त शिजवून घ्यायचं आहे पिठलं. बघा किती छान झालं आहे. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.